राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या। लाडक्या बहिणीमध्ये वाढली धाकधूक, अर्जाची होणार पुन्हा छाननी। 20,25,129 लाभार्थी, 5 हप्ते मिळाले। विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा जनाधार मिळाला, तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून। निवडणुकीत या योजनेभोवतीच प्रचार फिरला। आता महायुती सत्तेत आल्यानंतर योजनेत आजवर आलेल्या अर्जाची छाननी सुरू झाली असून पुण्यात 10,000 लाभार्थ्यांना वगळल्यानंतर मराठवाड्यातील लाडक्या बहिणींच्या योजनेच्या लाभार्थ्यांची धाकधूक वाढली आहे। मराठवाड्यातील 12,42,000 शेतकऱ्यांनी काढला रब्बीचा पीक विमा। गत वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात 1.25 लाख अर्ज कमी। मराठवाड्यातील 12,42,000 शेतकऱ्यांनी काढला रब्बी पीक विमा। लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेत रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी आजपर्यंत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 12,42,694 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे। राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामात विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 41 लाखापर्यंत पोहोचली आहे। यातून 29,40,068 हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे। या योजनेत गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकांसाठी सहभागाची अंतिम मुदत 15 डिसेंबर आहे, तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकासाठीच्या सहभागाची मुदत 31 मार्च पर्यंत आहे। काका पुतण्याची भेट, महाविकास आघाडीत अस्वस्थता, चर्चांना उधाण, काँग्रेसला वाटते कुछ तो गडबड है। केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवसानिमित्त दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीचे पडसाद राज्यात राजकारणात उमटू लागले आहेत। अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सहकुटुंब तसेच पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत भेट घेतली। ही भेट कौटुंबिक असल्याचे सांगितले जात असले तरी पक्षफुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच सहकुटुंब तसेच आपल्या पक्षाच्या 2 प्रमुख नेत्यांसह पवारांना भेटल्याने भविष्यात शरद पवार गट भाजपबरोबर जाणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। बाबासाहेबांपुढे नतमस्तक होत त्याने मागितली माफी, संविधान विटंबनेतील आरोपीला उपरती। परभणी येथे एका समाजकंटकाने संविधान शिल्पाची नासधूस केली होती। त्यानंतर परभणीत गेले 2 दिवस मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता। या प्रकरणातील आरोपीवर विष्णुपुरी येथील गुरुवारी रात्री 9:15च्या सुमारास 5 ते 7 भीमसैनिक ICU कक्षात शिरले। त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमा आणली होती। आरोपीने बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत माफी मागितली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। उद्या नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी मिळणार आणि कोणाला नाकारली जाणार। दुपारनंतर जातील फोन, इच्छुकाचे कान रिंगकडे। भाजपची अंतिम यादी पंतप्रधान मोदींकडे, शिंदेसेना अजित पवार गटाची यादी तयार। पंतप्रधान मोदी यांच्या मान्यतेची प्रतीक्षा। तालुक्यातील वडोद, तांगडा, वालसावंगी, शेलुजा आदी परिसरात गहू, हरभरा, उन्हाळी मका जोमात आला असून शेतकऱ्यांकडून हरभरा पिकात कोळपणी केली जात आहे।